चपात्या करताना क्ले म्हणून रोज पिठाचा गोळा त्याला हवाच असतो, म्हणून रिधानने खेळायला घेतला. थोडंसं पीठ तर रोज वाया जातच माझं, पण तर ह्याचं खेळणं त्यातच होतं. राया सकाळ सकाळीच मूडमध्ये होता आणि मस्त खेळत होता. त्याला बोललं की इतकं हसू येत होतं आणि नंतर मग मालिशला घेतलं. मालिश करून आंघोळीला तयारी केली आणि नंतर आज आत्तूने रविवारचा दिवस साधून आम्हाला जेवायला बोलवलं होतं. मग काय, रियांश आणि राघव दोघंही त्याच्याशी खेळत होते आणि राघव तर इतका खुश झाला होता कारण छोटा बेबी त्यांच्याकडे आला होता. आज खूप दिवसांनी ननंदबाईंकडे गेलतो, पण मुलांमुळे काय आम्हाला वेळ देताच आला नाही आणि एकमेकींशी गप्पा मारता आल्याच नाहीत. या भावाभावांचं प्रेम बघूनच मला खूप भारी वाटतं. व्हिडिओमध्ये हे चौघं मुलंच दिसतात, तर हां, आमच्याकडे मुलांचीच खूप गर्दी आहे. हे भाऊ पण इतके एन्जॉय करतात ना, तसंच ननंद भाऊजाई पण तेवढेच एन्जॉय करतो आम्ही दोघी. एकीकडे यांचं खेळणं चालू होतं आणि मामाची मॅच बघणं चालू होतं आणि ताई तर स्वयंपाकात मग्न होत्या आणि मी रायाला मस्त खेळून झोपवायच्या तयारीत होते, पण रायाला तर काही झोप येतच नव्हती आणि इथे रिधान आणि रियांश पझल बनवत होते. मग पझल तर किती मस्तपैकी त्यांनी बनवली म्हणून मी बघायला आले आणि रायाला पण घेऊन आले आणि इथे वेगवेगळ्या गेम्स खेळत होते. घरी आल्यावर राया तर झोपी जात होता आणि त्याला खूप झोप आली होती आणि सकाळी पण बघता तर इतका छान झोपला होता की मी त्याला बघतच राहिली.